नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। मागील नमो शेतकरी महासन्मान निधीचा 6वा हप्ता एप्रिल महिन्यामध्ये आलेला होता आणि आता या योजनेतील हप्त्याला जुलैमध्ये 4 महिने पूर्ण झालेले आहेत। आता यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला पाहिजे होता, मात्र अद्यापही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला नाही। शेतकरी मित्रांनो, मागील 2 ऑगस्ट 2025ला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून आलेला होता। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी जे निकष आहेत तेच निकष महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लागू करण्यात आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे काही लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये लाभ दिला जातो। आता 2 ऑगस्ट 2025ला PM किसान योजनेचा 20वा हप्ता आला, तर यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत अशांसाठी एक गाईडलाईन किंवा अधिसूचना जारी करण्यात आली। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी असतात आणि काही बोगस स्वरूपाचे संशयित लाभार्थी आहेत। अशा लाभार्थ्यांना वगळण्यात आलेले आहेत आणि यांच्या भौतिक तपासणीसाठी वगळण्यात आलेल्यांची नावे तलाठी कार्यालय, कृषी विभाग तथा तहसील कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले असतात। अशा नावांची आता भौतिक तपासणी होणार आहे। शेतकऱ्यांसाठी जो काही फार्मर ID जनरेट केलेला आहे त्या आधारावर त्यांचं EKYC, आधार व्हेरिफिकेशन, बँक व्हेरिफिकेशन आणि 712 नमुना 8A यांचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांना हा 20वा हप्ता आला नसेल त्यांनी या विभागाशी संपर्क साधून आपलं नाव आलं आहे का हे तपासून घ्यावा। जर नाव आलं असेल तर आपण हे तपासण्या करून घ्यावा, जेणेकरून नमो शेतकरी सन्मान निधीचे हप्ते आपल्याला नियमित मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हा 7वा हप्ता कधी येणार या संदर्भाचे बरेच शेतकऱ्यांचे कमेंट असतात। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील हप्त्याच्या वितरणासंदर्भात आधी प्रस्तावित खर्चाला मंजुरी देण्यात येते आणि त्यानुसार मग GR निर्गमित केले जाते। मात्र अद्यापही नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भात कुठल्याही खर्चास मंजुरी देण्यात आली नाही किंवा GR सुद्धा काढण्यात आलेला नाही। राज्याच्या विधानसभा पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात जे काही खर्चाच्या पुरवण्या सादर करण्यात आल्या त्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 7वा हप्ता आहे याच्या खर्चासंदर्भातील पुरवण्या सादर करण्यात आलेल्या नाही। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता या 7व्या हप्त्यासाठी निधीला मंजुरी देण्यात येईल आणि त्यानंतरच GR काढण्यात येतील आणि मग हा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येईल। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा हा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑगस्ट अखेर नक्कीच येईल अशी आशा आहे। तर जे काही अपडेट येईल ते सर्वप्रथम आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वप्रथम देऊ। तर अशाच नवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला झटपट लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।